तर पुढे आपण एका राजकीय बातमीकडे वळतोय, ती म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी 288 मतदारसंघाचा मराठा उमेदवार उभे करून दाखवावेच असं आव्हान छगन भुजबळांनी केलंय। सांगलीत झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये ते बोलत होते। यावेळेस त्यांनी जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला। तर विधानसभा निवडणूक लढवणार असून या संदर्भातील मराठा समाजाच्या होत असलेल्या बैठकीत निर्णय होईल असं जरांगेंनी स्पष्ट केलंय। पुण्यात जरांगे पाटलांची शांतता रॅली निघाली, यावेळेस ते बोलत होते। तर हिम्मत असेल तर निवडणूक लढवा असं आव्हान भुजबळांनी जरांगे पाटलांना केलंय। पाहूयात। आम्ही 288 उमेदवार उभे करू। अरे 88 तर उभे कर, 288 कुठून करतो? आणि 288 मध्ये 8 तर निवडून ये ना, मैदानात ये, निवडणुका लढाव। हिम्मत असेल तर लढाव निवडणूक। चॅलेंज आहे माझं, 288 उमेदवार उभे करून दाखव। हे मला जितकं टार्गेट करतील तितकं सत्ताधारी पक्ष संपणार आहे। जितकं टार्गेट करतील तितकं। आता तुम्ही विधानसभेला पाटील साहेब स्वतंत्र उमेदवार देणार का? स्वतंत्र उमेदवार देणार किती सभे? आणि आता 29 तारखेला ठरवणार, खरं सांगतो। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारा, ओबीसीतून आरक्षण देणार का असा सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय। महायुतीचं सरकार, मी तुम्हाला नक्की सांगतो, तुम्हाला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे नाही देणार। ओबीसी मधून आरक्षण देणार नाही। अरे 4 आयोगाने सांगितलं नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही। बरं आम्ही 54%, बिहारमध्ये मोजले तर 63% निघाले। महाविकास आघाडीच्या लोकांना विचारा ना। म्हणजे आमचे तर हे महायुतीचे आम्ही सांगितलं तुम्हाला, मग शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, ओबीसीला धक्का लावणार नाही म्हणून सांगितलेलं आहे। तुम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे मराठा समाजाला, विचारा शरद पवार साहेबांना, विचारा उद्धवरावजी ठाकरे यांना, विचारा ना काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांना। देणार तुम्ही? मग तुम्ही फक्त जे आहे काम मला आणि आम्हाला टार्गेट करता। तर राज्यामध्ये मराठा ओबीसी आरक्षणावरून रान पेटलेलं असतानाच भाजप नेते अनिल बोंडे यांनी मनोज जरांगेंना पुन्हा एकदा डिवचलंय। मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरीही सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही, कुणी तशा वल्गनाही करू नये असा हल्लाबोल अनिल बोंडे यांनी केलाय। अमरावतीत भाजप ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळेस अनिल बोंडे यांनी हे विधान केलंय। त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच, ते ओबीसी मध्ये येणार, पण सोयऱ्यांना मिळू शकत। कोणी मुख्यमंत्री झाला, समजा मनोज जरांगेंनी इलेक्शन लढवलं, निवडून आला, पण मुख्यमंत्री होत असत तरी नाही करू शकत। कारण का शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सर्वश्रेष्ठ आहे।